शिवपुरी अक्कलकोट ही वेदधर्माची मान्यताप्राप्त भूमी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पीठावर 1938 मध्ये परमसद्गुरू श्री गजानन महाराज विराजमान झाले. तेव्हापासून अक्कलकोटचे नाव विश्वभर गेले याची पुष्कळांना जाणीव आहे. शिवपुरीमध्ये आता 12 मार्च या अतिपवित्र दिवशी विश्वाला ऊर्जा आणि दिशा देणारी जी वास्तू उभी राहणार आहे तिचे भूमिपूजन सकाळी 9:30च्या सुमारास होणार आहे. विविध क्षेत्रातील निमंत्रित तसेच परमसद्गुरू श्री गजानन महाराज प्रणीत वेदोक्त पंचसाधन मार्गाचे ठिकठिकाणचे अनुयायीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शिवपुरी अक्कलकोटच काय किंवा सोलापूर जिल्हा एवढाच प्रदेश यामुळे आनंदणार नसून महाराष्ट्र, कर्नाटक यासह साऱ्या विश्वाला एक दिशा प्राप्त होईल असा आनंद होईल. आतापर्यंत ठिकठिकाणी युरोप, अमेरिकेसह हाऊस ऑफ फायर अग्निगृहे निर्माण झाली, परंतु शिवपुरीचे एक वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी 1969 मध्ये अद्वितीय असा सोमयाग संपन्न झाला. तो विश्वशांतीसाठी होता आणि जगभरातून त्याला प्रतिसाद मिळाला होता. आज कमीत कमी 60 देशातील लोक अग्निहोत्राशी परिचित असून ते नित्य अग्निहोत्र करतात. या यज्ञाच्या अनुकूल अनुभवाने ते इतर यज्ञ हवनही करत आहेत. या अग्निमंदिरात अग्निहोत्राशिवाय दुसरा कोणताही विधी होत नसतो. परमसद्गुरू एकदा म्हणाले, येथील वातावरण केवळ अग्निहोत्र मंत्रांनी तयार आणि पोषणयुक्त होते. या अग्निमंदिराचा परिसर शांततामय असतो. तिथे दुसरा कोणताही शब्द उच्चारला जात नाही. 12 मार्च हा दिवस निश्चित करण्याचे कारण म्हणजे याच दिवशी 1942 मध्ये परमसद्गुरूंना त्यांच्या श्रेष्ठ सद्गुरूंकडून पूर्णाभिषेक दीक्षा मिळाली. हा दिवस जगभरातील वेदमार्गाचे अनुयायी अत्यंत पवित्र मानतात. परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांचे नातू पूज्य श्री डॉ. पुरुषोत्तमजी महाराज यांनी संबोधन केल्याप्रमाणे ही वास्तू जेव्हा पूर्णत्वास जाईल त्यावेळी ती जगभरातील सर्वांचे प्रमुख आकर्षण केंद्र होईल. स्टेशन मार्गावरती शिवपुरी एक क्षेत्र विकसित झालेलं आहे. या ठिकाणी वेदांचा प्रचार होतो आणि वेदांची जी प्रमुख उपासना आहे अग्निहोत्र तिचाही प्रचार चालू असतो. या शिवपुरीमध्ये 12 मार्चला एका अग्नि मंदिर म्हणायचं की नाही मला शंका आहे. हाऊस ऑफ फायर असं इंग्लिशमध्ये म्हणतात. हाऊस ऑफ मंदिर म्हटलं की ती मूर्ती आहे का अशी संकल्पना येते. हाऊस ऑफ फायर म्हणजे अग्निगृह असं म्हणा क्षण. तर त्याची आपण भूमिपूजन करतो. हे पुरवायला वेळ लागेल. एका दिवसात काही ते अग्निमंदिर वगैरे तयार होत. पण अग्निमंदिरामध्ये मुख्य भाग हा की अग्नीची उपासना सकाळ संध्याकाळ चालते. अशी अग्निमंदिरं म्हटलं तर जगभरात आहे. मेडिसनला आहे, बाल्टिमोरला आहे, ओमाहा जर्मनीमध्ये आहे, पोलंडमध्ये, दुसरं काही आहे. सांगण्याचा उद्देश ठिकठिकाणी अग्निमंदिरं आहेत किंवा हाऊस ऑफ फायर आहेत. आणि देशातलं आपल्या म्हटलं तर पहिलं एका अर्थाने अग्निमंदिर किंवा हाऊस ऑफ फायर औरंगाबादला. पण हे कसं आहे याचे एक वैशिष्ट्य या अग्निमंदिरात या हाऊस ऑफ फायर किंवा अग्निमंदिराचं आहे. त्या ठिकाणाहून जगभर आपल्याला सगळ्यांना कल्पना अग्निहोत्राचा संदेश गेलाय आणि जातो. त्या अग्निहोत्राचं मुख्य केंद्र आहे आणि ज्या ठिकाणून भेदभाव विरहित सर्व काही चालतं. कोणताही भेद नाही. जे आम्ही अग्निहोत्रामध्ये स्त्री पुरुष भेद नाही, जातपात भेद नाही, कोणत्याही प्रकारचा भेद नाही. असलं तर स्नेहाचं संवादाचं वापर. त्या वेदभूमीमध्ये आपण अग्निमंदिर ही एक वास्तू निर्माण करतो. ही वास्तू कशी राहील तर एक मोठा हॉल असतो. त्याचे म्हटलं तर 2 भाग असतात. एकाला अतिपवित्र म्हणतात, एकाला पवित्र म्हणतात. अतिपवित्र का म्हणतात तर त्या ठिकाणी अग्निपात्र, अग्निकुंड आता इंग्रजीमध्ये अग्निपात्र आणि अग्निकुंड म्हणत नाही. त्या ठिकाणी पिरॅमिड म्हणतात, कॉपर पिरॅमिड म्हणतात. कारण त्यांना भाषा वेगळ्या पद्धतीने वापरायला लागली असते. ज्या वेळेला पाश्चात्य देशामध्ये अग्निहोत्र सांगण्यात आलं तर कॉपर पिरॅमिड यज्ञकुंड करणार नाही ना. आपल्या देशात यज्ञकुंड कर त्यांना काय करणार नाही. यज्ञकुंड नाही, कॉपर पिरॅमिड ही एक भाषा.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारताला 251 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य भारताने 49 षटकात पूर्ण केले. भारताकडून रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत 76 धावा केल्या. त्यात 3 षटकारांचा समावेश होता. भारताची सुरुवात चांगली झाली, मात्र त्यानंतर 31 धावांवर शुभमन गिल बाद झाला. त्यानंतर केवळ 1 धाव काढून विराट कोहली तंबूत परतला. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. त्यांच्या या भागीदाराने विजयाचा पाया रचला. श्रेयस अय्यरने 48 धावा केल्या. अय्यरनंतर अक्षर पटेलने 29 धावांची खेळी केली. त्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या के.एल. राहुलने डाव सावरला. त्याला हार्दिक पांड्याची साथ मिळाली. मात्र हार्दिकही 18 धावा काढून बाद झाला. त्याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाच्या फिरकीपुढे लोटांगण घालताना दिसला. वरुण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या फिरकीने किवीज फलंदाजांना रोखले. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव अवघ्या 251 धावांवर आटोपला. टीम इंडियापुढे 252 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने काल न्यूझीलंड विरुद्ध दणदणीत विजय मिळवून 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. संपूर्ण देश विजयाच्या जल्लोषात बुडालेला असताना देशातील काही शहरांमध्ये दंगल सदृश्य घटना घडल्या. मध्य प्रदेशातील महू येथे जल्लोष साजरा करणाऱ्या जमावावर जोरदार दगडफेक झाली. त्याचवेळी तेलंगणातील हैदराबाद, करीमनगर आणि महाराष्ट्रातील नागपूर येथे 2 गट आमनेसामने आले. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिन्ही ठिकाणी पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला. मध्य प्रदेशातील इंदूरजवळील महू येथे काल रात्री टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोष सुरू असताना 2 गट आमनेसामने आले. ही घटना जामा मशिदीजवळ घडली, जिथे जल्लोष करणाऱ्या लोकांचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. त्यानंतर काही वेळातच हाणामारीचे रूपांतर दगडफेकीत झाले आणि परिसरात गोंधळ उडाला. असे सांगितले जात आहे की जेव्हा जल्लोष मिरवणूक मशिदीजवळ पोहोचली तेव्हा दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला, ज्यामुळे या घटनेला हिंसक वळण लागले. काही समाजकंटकांनी जल्लोष करणाऱ्या लोकांवर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यात अनेक लोक जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोडही केली. दुसरीकडे महाराष्ट्रातील नागपूरमध्येही टीम इंडियाच्या विजयानंतर लोक रस्त्यावर उतरून आनंद साजरा करत होते. यावेळी गर्दी इतकी अनियंत्रित झाली की लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले. दरम्यान तेलंगणातील हैदराबादमध्ये विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला. भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की हैदराबाद पोलिसांनी दिलसुख नगरमध्ये जमावावर लाठीचार्ज केला. ज्या लोकांना हाकलून लावण्यात आले होते ते टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करत होते. भारतीय संघाने काल न्यूझीलंड विरुद्ध दणदणीत विजय मिळवून 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. टीम इंडियाच्या विजयानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी रोहित शर्माच्या हाती ट्रॉफी सोपवली. पण टीम इंडियाच्या विजयानंतर आपला शेजारी पाकिस्तानमध्ये मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला. न्यूझीलंडच्या विजयाची प्रतीक्षा करणाऱ्या पाकिस्तानच्या हाती निराशा आली. त्यानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याची जळफळाट झाली. टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला पाकिस्तानचे कोणतेही अधिकारी दिसले नाहीत, असे शोएब अख्तर म्हणाला. पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले होते. पाकिस्तान यजमान असून देखील एकही अधिकारी तिथे उपस्थित नव्हता. ही गोष्ट माझ्या डोक्याच्या बाहेरची असल्याचे अख्तरने म्हटले. अंतिम फेरीत यजमान देशाचे प्रतिनिधित्व आणि सादरीकरण कुठे होते? पाकिस्तानचे अधिकारी झोपले होते का? असा सवाल अख्तर यांनी विचारला आहे. मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत संस्थापक एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी 9 मार्च रोजी ऐश्वर्या हॉटेल येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते जिल्हा अध्यक्षपदी आज तक न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार बाबर यांची, तर जिल्हा संघटकपदी जय महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी
रवी ढोबळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे आणि ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी संघटनेचा उद्देश स्पष्ट करत डिजिटल मीडिया पत्रकारांवर होणारे हल्ले व अन्याय याबाबत आवाज उठवण्याची गरज असून डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना अधिक स्वीकृती मिळवण्यासाठी संघटनेचा मानस असल्याचे मत व्यक्त केले. अन्य कार्यकारिणी याप्रमाणे उपजिल्हा संघटक लक्ष्मीकांत शिंदे, लोकदर्शन न्यूज चॅनल, प्रसाद दिवाणजी जिल्हा उपाध्यक्ष, दैनिक तरुण भारत संवाद, दीपक शिराळकर जिल्हा उपाध्यक्ष, दैनिक पुढारी, विनोद ननावरे जिल्हा उपाध्यक्ष, माझा न्यूज, आप्पा बनसोडे शहर कार्याध्यक्ष, ABN न्यूज, शीलरत्न इंगळे शहर कार्याध्यक्ष, दैनिक सकाळ, रत्नदीप सोनवणे शहर सचिव, MH दर्पण न्यूज, वैभव गंगणे शहर सचिव, KCT न्यूज, यासिन शेख शहर खजिनदार, आझादी बचाव, यश गुरव शहर खजिनदार, दैनिक तरुण भारत सोलापूर, अमर हुमनाबादे शहर सह खजिनदार, जय हिंद 24, जय हिंद 24, प्रमोद तुपसमुद्रे शहर सह खजिनदार, जनता राज्य न्यूज, रोहन श्रीराम, द सोलापूर टाइम्स, विक्रांत कालेकर, इन न्यूज, शिवानंद येरटे शहर सह सचिव, सम्यक न्यूज आदी पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. रेल वनविहार या ठिकाणी 400 ते 500 झाडांना पाणी देण्यात आले. या ठिकाणी श्रमदानास वृक्षप्रेमी बसवराज बोंडगे, जिपटे काका, गगोंडा काका, सुतार काका, उल्हास चौरे, उमेश कोळी, ज्ञानेश्वर वाघमारे, आकाश शिंदे, सागर बागेवाडी, सुनील प्रचंडे, जितेंद्र वाघमारे, भीमा मस्के, कुलदीप वर्मा तसेच लहान बच्चे कंपनी उपस्थित होते. झाडांच्या भिशीतून टँकर उपलब्ध करून देण्यात आला. 6,000 लिटर 5,000 लिटरची टाकी भरून देण्यात आली. असे एकूण 11,000 लिटर पाणी झाडांना देण्यात आले. तसेच 21 नंबर ग्रुपमध्ये 100 झाडांना पाणी देण्यात आले. या श्रमदानास गायकवाड मामा, दशरथ वनकडे आदी हजर होते.